जाणता हा राजा रयतेचा हा राजा जाणता हा राजा रयतेचा हा राजा जाणता हा राजा बोला बोला हा राजा जाणता हा राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी 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 राजा रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार हे उचलली तलवार दुश्मनांना ठार करून केले बहुपकार केलेल्या त्या उपकाराची ठेव गड्या रे जाण ठेव गड्या रे जाण रयतेचा हा राजा जाणता हा राजा रयतेचा हा राजा जाणता हा राजा हो रयतेचा हा राजा जाणता हा राजा रयतेचा हा राजा जाणता हा राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा असं सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हवे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हवे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जगाच्या पाठीवर धर्माचं आचरण या पवित्र भूमीची प्रगल्भता भूमीचा विचार या स्वराज्याबद्दलचा अभिमान जगाला शिकवण्याकरता एक महाराज जन्माला आला आणि त्यांनी सांगितलं जागो अपने धर्म को जगावो जगावो जागो अपने धर्म को जगावो जगावो अपने धर्म को जगावो जगावो जागो अपने धर्म के जगावो अरे सोती दुनिया को जगावो ए रोती दुनिया को जगावो जागो जागो अपने धर्म को जगावो जगावो जागो अपने धर्म को जगावो जगावो जागो अपने धर्म को जगावो जगावो जागो अपने धर्म के जगावो देश वाचवा धर्म वाचवा महाराष्ट्राच्या मातीवर जितका तुळशीमाईचा बुक्का पवित्र आहे तिथे माझ्या स्वराज्यातली माती पवित्र आहे कारण महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास स्वराज्य स्थापन केल्यानंतर 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांना सांगावं आऊसाहेब या छत्रपती पदात आम्ही गुरफटून जाणार नाही आऊसाहेब आम्ही तुम्हाला वचन देतो तुम्हाला वचन देण्याचं धाडस आऊसाहेब आमच्या मनगटात येतंय याचं कारण या स्वराज्याचा या मातीचा इतिहास माझ्या साथीला मुठभर मावळ्यांचं रक्त सांडून तयार झाला आऊसाहेब मला आजही माझ्या मावळ्यांचं रक्त या भूमीवर सांडलेलं दिसतंय महाराष्ट्रात जन्म घेऊन कोणी जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राच्या मातीचा रंग कसा आहे कधी माती काळी दिसते कधी माती भुरकट दिसते कधी माती हलक्या जमिनीची दिसते कधी सुपीक जमिनीची दिसते पण इतिहासात ज्या वेळेला चाळून मातीचा अभ्यास करतो त्यावेळेला मातीचे अनेक रंग दिसत नाही मातीला एकच रंग आहे कुठला लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला ओ लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला जिजाई बोटी बाळ शिवाजी जन्माला आला काय केलं त्या राजाने अरयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार हे दुश्मनांना ठार करून केले बहुपकार आवाज दिला छत्रपतीच्या शूरमर्दानो छत्रपतीच्या शूरमर्दानो ठेवा जरासी जाण तुम्ही
ठेवा जरासी जा तुम्हाला शिवरायाची आण शिवरायाची आण जय भवानी जय शिवाजी 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 देखो रे देखो बजाया इसने देखो रे देखो बजाया इसने दुश्मनों का डंकारा दुश्मनों का डंकारा बाजी साहब ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा 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 सुंदर शिवाजी राजा रयतेचा हा राजा सुंदर शिवाजी राजा रयतेचा हा राजा ओ रयतेचा हा राजा जानता हा राजा रयतेचा हा राजा जानता हा राजा हाथी साहबने दिया हमें सुंदर शिवाजी राजा हाथी साहबने दिया हमें सुंदर शिवाजी राजा बाजी साहब ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा बाजी साहब ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जेवढी पद गाऊ छत्रपती संदर्भातली मला ना आनंद देणारी आणि आज देहभाव विसरून कीर्तनकाराने छत्रपतींचं वर्णन करावं माफी मागून बोलतो थोडा आपल्या परंपरेला गालबोट न लागता त्याचा सांभाळ आपल्याला कसा करता येईल याचा विचार आपल्याला येणाऱ्या काळात करायचा आहे आणि आपण करतोय सगळे कारण महाराज सांगितल्याशिवाय संप्रदायाची शिकवण पूर्ण होत नाही जोपर्यंत छत्रपती शिवराय महाराष्ट्रातल्या तरुणाला तुम्ही मी सांगणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला तरुण छत्रपतींसारखा मांडी घालून तुकोबारींच्या कीर्तनाला कधी बसूच शकत नाही महाराष्ट्राच्या मातीला इतिहासच असा आहे की ज्याला मांडी घालायची आहे ना त्यांना आधी शिवरायांचं आदर्शभूत जीवन आपल्या नजरेला ठेवावं तेव्हा कीर्तन ही परंपरा कळते भला मोठा आनंद आहे महाराष्ट्रात इतका जागर आणि इतका उत्साह तरुणांच्या मनात आहे अय बालगोपाल सकाळपासून पहाटपासून माझ्या राजाची जयंती आहे मी तयारी केली पाहिजे कोणी छत्रपती बनतो कोणी मावळा काय बनतं कोणी सुभेदार काय बनतं कोणी तानाजी मालुसरे काय बनतं कोणी हिरोजी काय बनतं अनेक भूमिका मावळ्यांच्या साकारता याचं कारण आहे महाराज हे असं एक पात्र आहे महाराष्ट्रातलं जे महाराष्ट्रातलं एकमेव पात्र केवळ महाराष्ट्राला एक आणू शकतं आणि महाराष्ट्राला एका पदराखाली ठेवू शकतं असं एकच नाव आहे जगामध्ये राजे अनेक झाले महाराज झाले नाही महाराजही झाले आणि राजेही झाले असे एकच आहे त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपदामुळे महाराज शब्द लागला आणि तो आजतागत टिकून आहे त्याचं कारणही तसे अनेक कारण आहे त्यामुळे त्याचा उलगडा आपण जसा वेळ मिळेल तसं करूया कीर्तन सुरू व्हायला जरी उशीर झालेला असला थोडासा आम्हाला सगळ्यांना यायला अर्धा तास उशीरच झाला पण हरकत नाही जाताना मात्र आपण उशीर करणार नाही कारण दोन्ही ठिकाणी उशिरा जाऊ नये कुठेतरी लवकर गेलं पाहिजे ना एक गुरुजी कायम शाळेत उशिरा यायचे आणि घरी 5लाच निघायचे कधी 12ला कधी 12:30ला 10ची शाळा पण घरी जाताना 5लाच ते विद्यार्थी विचारायचे गुरुजी तुम्ही कधी वेळेवर येत नाही हो पण जाताना मात्र वेळेवर जाता ते गुरुजींनी दिलेलं उत्तर आहे अरे पोर हो तसं तुम्ही दोन्हीकडेही वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो मै देर करता नाही देर हो जाती है अरे मला वाटत नाही उशीर करावा उशीर होतो कधी कधी पण एका बाजूला यायला उशीर झाला म्हणून काय आपण दुसराही नियम मोडायचा का म्हणून मी त्याने एक नियम तरी पाळण्याचा प्रयत्न करतो यायला जरी उशीर झालेला असला तरी जायला मात्र उशीर करायचा नाही कारण लोकांना झोपायचंय पुढे बहुत करणे आहे विश्राम काम उद्याची सकाळची कोणाला उद्याची सकाळची कीर्तन आहे म्हणजे आहे प्रत्येकाला तसं आग्रह इतका असतो या शिवजयंतीचा कीर्तनाचा खरं सांगतो मी 4थं कीर्तन करतोय
10 ते 12 1 केलं, 2 ते 4 1 केलं, 6 ते 8 1 केलं ना, तर इथं आलो. म्हणजे आम्ही जेवायला सुद्धा गोरखदादाकडे जेवण घेतलं, मगाशी बसलो. म्हणजे काही मी फार पराक्रम करतोय, 4 कीर्तन करून असं करत नाही. तुम्ही म्हणाल तो काही फुकट करतोय हो, सगळं चालतं पद्धतशीर, आणि ती मी मान्यच करतो. त्याला काय पद्धतशीर, मी प्रामाणिकतेना कबूल करून कीर्तन करणारा माणूस आहे. सगळं पद्धतशीर आहे, काही काळजी करू नका, व्यवस्थित. पण महाराजांचा तितकाच प्रेमाचा जिव्हाळा सुद्धा या तरुणांशी जोडला गेलेला आहे. महाराज तासभर का होईना पण तुम्ही आले पाहिजे अशा भूमिकेत महाराष्ट्रातली तरुण वाट बघत असतात, आणि त्यांना आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करायचा आनंद मिळतो. मी जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे ना, त्या अभंगाच्या द्वारा एका भगवत भक्ताच्या जन्माचं चिंतन नामदेवराय या अभंगात करता. तसे नामदेवरायांची वाणी खूप चांगली आहे. वारकरी संप्रदायावर सगळ्या संतांचे उपकार आहे, पण आप्पा कधी कधी असं वाटतं सगळ्या संतांपेक्षा नामदेवरायांचे विशेष उपकार आहे. मी त्याचं कारणही आपल्याला सांगून जाईल. त्याचं कारण असं आहे, सगळ्या संतांचे समाधी सोहळे, सगळ्या देवाच्या तिथ्या, जन्माची वेळ, जन्माचा काळ, जन्माचा ऋतू, हे सगळं शब्दबद्ध करायचं काम कोणी केलं असेल तर ते शब्दबद्ध करायचं काम केवळ नामदेवरायांनी केलं. पहा तुम्ही, देवाचा जन्म सांगायचा होता, दशरथे मारिला तोची होता मास. दशरथानं मारला तो महिना होता. आता दशरथानं कोणाला मारलो? श्रावण आला, तो श्रावणाचा महिना सुरू होता, आणि त्या श्रावणाच्या महिन्यात देवाचा जन्मोत्सव. काय नामदेवरांची प्रगल्भता असेल, ज्याच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे आणि ज्याच्या कमरेला सुंभ म्हणजे नारळाच्या दोरीचा करदोळा आहे, त्या नामदेवरांचे हे अभंग आहे. नामदेवराय म्हणतात, लग्न केल्यानंतर घरात जी संतती जन्माला येते ती कोण्या आधाराची आणि कोण्या विचाराची असावी हे आईनं तपासूनच घेतलं पाहिजे. गर्भाधान संस्कार त्या माईला आपल्या बालकावर होत आहेत की काय याचा विचार कीर्तनात बसलेल्या प्रत्येक आईनं केला पाहिजे. ज्या महाराजांच्या शिवजन्मोत्सवाला आपण हजर आहोत, शिवछत्रपतींकडे पाहू नका. शिवराय घडवण्याकरता कष्टानं जीवन जिनं वेचलं, भर तारुण्यात जिनं पतीचा विरह सहन केला, जिनं मालकाला गुलामगिरीत आयुष्य काढायला लावलं स्वराज्याकरता, पण स्वप्न स्वराज्याचं साकारलं, त्या नारीचा आदर्श घ्या, त्या जिजामातेचा आदर्श घ्या. महाराष्ट्रामध्ये मी नेहमी सांगतो, 2 जिजाऊ झाल्या, दोघींचंही कार्य बहुमोलाचं आहे. एक जिजाऊ जिनं धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती शिवरायासारखा मुलगा दिला, आणि दुसऱ्या जिजाऊ जिनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता तुकोबारायासारखा मालक तुम्हाला मला दान केला. दोघी जिजाऊंचं कार्य मोलाचं आहे, आपल्याला दिलेलं आहे. गर्भाधान संस्कार माझ्या आऊसाहेबांनी माझ्या राजावर केले, आचाराचं विचाराचं धन दिलं. अहो, हातात पाळण्याची दोरी जरी आली तरी भलतं सलतं काही म्हणायचं, हा उद्देशच मुळात आता या 5-10 वर्षात लागला. हे तर पूर्वी पहा तुम्ही, 5 वर्षाच्या बालकाला उपदेश करणाऱ्या महिला कशा होत्या हिंदुस्थानात. एक मदालसा नावाची स्त्री झाली, ती म्हणते, बाळा 18-12 वनस्पती पुढे फले ओळती, 18-12 वनस्पती फळे बोलती, पावित्र्या पोखरणी नदी गंगा वाहती, पवित्र पोखरणी नदी गंगा वाहती. त्या घरी कुलश्रिया राज्यराणी व संपत्ती, नागरी कुलस्त्रिया राज्यराणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. सुख सांडोनिया कासया योग सेविते, हे सुख सांडोनिया कासया योग सेविते. हे पर्यग मदालसा सोहंतो दोरमा, पर्यग मदालसा दोरमा, पर्यग मदालसा सोहंतो दोरमा, पर्यग मदालसा सोहंतो दोरमा. पर्येसी मदालसा बाळाला झोपवते ती. अरे बाळा, तू माझा आई, क्या देशाचं वैभव काय, आपण कुठे राहतो. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. हो है कितने पावन लोग यहाँ,
है कितने पावन लोग यहाँ मैं नित नित मैं नित नित शीश झुकाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। प्रीत जहाँ की रीत सदा है प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का